नमस्कार दोस्तो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खऱ्या अर्थाने इतिहासाच्या ज्या पहिल्या पाठामध्ये जे फर्स्ट चॅप्टर आपण ज्याला बोलतो त्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, काय तुम्हाला वाटेल ते. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे आहे लाईक करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जो आहे आपण बघितला तर आधुनिक भारताचा इतिहास हा खऱ्या अर्थाने मराठ्यांवरती अवलंबून आहे. मराठे हेच कारणीभूत आहेत जे इंग्रजांना आपल्या याच्यामध्ये राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये ज्यांना राज्य करण्यास कारणीभूत जे आहेत ते खास करून मराठेच आहेत. कारण मराठी ही जी जनता आहे, ही जनता खूप सर्वश्रेष्ठ होती त्या काळामध्ये. खऱ्या अर्थाने कधी आपल्यावरती जे आहे मुघलांनी भरपूर वर्ष राज्य केलं आणि मुघलांकडून कधी मराठ्यांचा छळ झाला किंवा मग त्यांची पिळवणूक झाली तर स्वतःच्या सरदाराकडूनही त्यांचा ऱ्हास होत गेला. स्वतःच्या सरदाराकडूनही त्यांना जे आहे प्रॉब्लेम होत गेले. म्हणूनच खऱ्या अर्थानं इंग्रज जे आहे भारतामध्ये त्यांचे पाय रोवले गेले. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दिल्लीवरती जे राज्य करण्यास किंवा दिल्ली दरबार जो आहे तो खऱ्या अर्थाने 1803 इंग्रजांच्या ताब्यात गेला. आणि त्याच्यानंतर मग जे आहे मुघल साम्राज्य हे नाटकी ठरलं गेलं. मुघल साम्राज्याचा शेवटचा जो सरदार आहे, ज्याला आपण बहादूर शाह जफर, हे 1858ला रंगूनला त्याला पाठवलं गेलं इंग्रजांनी. आणि त्याच्यानंतर तिथेच ते साम्राज्य संपलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर आपलं जर भारताच्या इतिहासामध्ये बघितलं तर याच्यामध्ये जे मुघल साम्राज्य होतं ते 1700च्या काळापासून जे होतं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं काबूल, पेशावर, कंदाहार, पार्शिया, झेलम, चिनाब, रावी, लाहोर, त्यानंतर सतलज, पानिपत, सिंधू, हे उत्तरेकडील जे आहे पूर्वेकडील राज्य म्हणायचं आपण याला, अशा प्रकारचे राज्य होते. त्याच्यानंतर जाट आले, गंगा, त्याच्यानंतर राजपूत, आग्रा, यमुना, काशी, अहमदाबाद, त्याच्यानंतर पटना, नर्मदा, सुरत, दीव, पोर्तुगीज, सुरत, दमण, वसई, आजची मुंबई वगैरे. तेव्हाची बॉम्बे होती ती. बॉम्बे पहिलं ते बंदरच होतं. त्याच्यानंतर मराठ्यांचं जे आहे मराठवाडा, त्याच्यानंतर गोदावरी, कृष्णा, गोवा, कावेरी, मद्रास, इंग्रजांची जिथं जेव्हा आले ते पॉंडिचेरी, फ्रेंच आणि कालिकत, कोचीन, पाळेगार ज्याला आपण बोलतो, आणि सगळ्यात शेवटीचा जो आहे तो शिलोन. आणि इकडच्या बाजूला जर आपण बोललं तर कोलकाता आहे. अशा प्रकारे हा पूर्ण जो आहे त्यांचा मॅप बनलेला होता. उत्तरकालीन साम्राज्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडे अकबराच्या काळामध्ये सुद्धा त्याने जो आहे 1668 बुखारा प्रदेश हे मुघलाच्या हातून हिंदूच्या प्रामुख्याने लढवत राजपुतांचा पाठिंबा मिळवला. त्याच्यानंतर जर बघितलं 1648 वायुसीमेवरील अत्यंत महत्त्वाचा किल्ला जो कंदाहार आपण बोलतो, हा कंदाहार किल्ला 1949 मुघलांच्या हातून गेला. त्यानंतर 1649 ते 1652 त्याला एक यश मिळाले. राजपुत्र जो होता औरंगजेबाचा, त्याला कंदाहार जिंकण्यास यश मिळालं. त्याच्यानंतरचा इतिहास बघितलं तर आपण उत्तरकालीन जो मुघल सरदार होते त्यांची जर आपण पार्श्वभूमी पूर्णतः बघितली तर अशा प्रकारची होती की मुघलामध्ये 1658 ते 1707 जे आहे ते त्यांची वंशावळ जर बघितलं ते चार मुलं होते. उत्तर मुघल सम्राटाचे वंशावळ जर बघितली तर मुअझ्झम, ज्याला शाह आलम प्रथम म्हणतात, बहादूर शाह, तो 1707 ते 1712 जगला गेला. दुसरा त्याचा भाऊ हा आझम, आझम व पुत्र बेदार बख्त दोघे 1707 मारले गेले. त्याच्यानंतर अकबर आहे. अकबर 1680 जो आहे इराणमध्ये मृत्यू पावला गेला त्याचा. त्याच्यानंतर कामबक्ष हा 1708 जो आहे तो मारला गेला.
त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मग वंशावळ ह्या तिघांची तर हेच नाही झाली. जसं बोलतात ना, आझम, अकबर, कामबक्ष वगैरे हे जे होते यांची वंशावळ वाढली नाही. पण पुढं मुअज्जम शाह आलम, बहादूर शाह याचा जो मुलगा आहे, यालाही 4 मुलं होती. जहांगीर शाह, त्याच्यानंतर आझिम उर शाह, रफीउरशान, त्याच्यानंतर जहानशाह, अशा प्रकारचे हे 4 मुलं होती. आणि त्याच्यामध्ये जो जहांगीर शाह हा जो होता याची वंशावळ पुढं अशी होती. आलमगीर द्वितीय 1854 ते 59 पर्यंत जगलेला. त्याच्यानंतर अली गौहर, हा अली गौहर आपण त्याला शाह आलम द्वितीय असं बोलतो. तर हा शाह आलम द्वितीय पण होता. त्याच्यानंतर त्याच्या खालती जो येतो तो अली गौहर, शाह आलम द्वितीय, आलमगीर द्वितीयच्या नंतर शाह आलम द्वितीय, जो की अली गौहर म्हणून आपण त्याला बोलतो. तो 1769 ते 1806 मध्ये आणि 1788 मध्ये तो आंधळा झाला. त्याच्यानंतर अकबर शाह आंधळा झाल्यामुळे त्याचं जे वर्चस्व आहे तो कमी झाला आणि ती गादी अकबर शहाकडे गेली. तो 1806 ते 1837 पर्यंत टिकला. त्याच्यानंतर बहादूर शाह, त्याच्यानंतर 1867 ते 58 पर्यंत इंग्रजाकडून तो पराभूत झाला आणि पूर्ण निष्कासितच झाला. रंगूनमध्ये तो पळाला आणि 1862 मध्ये तो मुघल सत्ता समाप्त झाली. पूर्णतः मुघलचा ऱ्हास होत गेला. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आजिम-उर-शान आज ज्याला आपण बोलतो, आजिम-उर-शान याचा जो वंशावळ आहे खाली, ती फरुखसियर असं त्याला बोलतात. तो 1713 ते 1900 पर्यंत 1713 ते 1719 पर्यंत 1819 पर्यंत तो राहायला गेला. त्याच्यानंतर उदराज म्हणून होता. त्याच्यानंतर उरशानच्या नंतर सफी उदराजन असं त्याचं नाव होतं. फरुखसियर असं त्याच्या खालची वंशावळ होती, जी नॉर्मली 1713 पासून ते 1719 पर्यंत तोही होता. तो सम्राट होता आणि त्याचाही मृत्यू झाला. त्याच्यानंतर आपण जर बघितलं त्या रफीउरशान याला आणखी एक मुलगा होता रफी-उद-दौला म्हणून. तो 1719ला त्याचाही मृत्यू झाला. तोही सम्राट होता त्याच्यानंतर जहानशाह आपण ज्याला बोलतो, म्हणजे मुअज्जम शाह आलम प्रथम बहादूर शाह, जो की 1707 ते 1712 पर्यंत राहिला. त्याची वंशावळ जी पुढं आहे, आणखी चौथा मुलगा जो होता जहानशाह. हा जहानशाह जो आहे, मुहम्मद शाह 1719 ते 48 पर्यंत ही त्याची वंशावळ राहिली. त्याच्यानंतर अहमद शाह आला. अहमद शाह पण 1748 ते 54 पर्यंत राहिला. वजीर गाझीउद्दीनमध्ये पदच्युत झाला, कारण त्याला आंधळ केलं गेलं म्हणून, किंवा तो आंधळा झाला म्हणून ते अशा प्रकारचं होतं. त्याच्यानंतर जे आहे ते सय्यद बंधू हे सगळ्यात प्रख्यात होते. सय्यद बंधूचा जर आपण इतिहास बघितला तर 1713 ते 1720च्या दरम्यान हे जे यांचं जे नेतृत्व आहे ते खूप खंबीर होते, शक्तिशाली होते खूप. त्याच्यामध्ये अब्दुल्ला हुसेन अली हे दोघेही खूप शक्तिशाली होते. जर त्यांनी बघितलं तर ते हिंदुस्थानी गटाचे नेतृत्व करत, आणि हिंदुस्थानी गटाचे नेतृत्व करत करत आपण त्यांना जे आहे मोहम्मद पैगंबराचे वंशज मानले जायचे या दोघांनाही. आणि हे दोन्ही बऱ्याच शतकापूर्वी ते भारतात आले होते. अशा प्रकारचे ते हे होते. त्याच्यानंतर जे आहे त्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण भाग. या दक्षिण भागामध्ये ना 1708 मध्ये जुल्फिकार खान दक्षिण भारताचा एक सुभेदार होता. हा सुभेदार ज्याला आपण बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, बिदर, हैदराबाद व कर्नाटक अशा प्रकारचे 6 प्रांत त्याच्याकडे होते. त्यानंतर त्याचा 1713 त्याचा मृत्यू झाला, आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर सय्यद बंधू हा निजामाला एक दक्षिण सुभेदारीत पाठवले गेले त्याच्या जागेवरती. त्यानंतर जो सय्यद बंधू होता, या सय्यद बंधूने त्याच्यानंतर जो दक्षिणेमध्ये हुसेन अली होता तो मारल्यानंतर त्याच्या जागी मग निजामाला पाठवलं गेलं.
आणि निजाम तिथालचा सुभेदार बनला गेला. त्याच्यानंतर अवधचा एक सादत खाँ म्हणून जो आहे तो स्वतंत्र राज्याचा एक संस्थापक होता. त्याच्यामध्ये तो शिया पंथाचा होता आणि निशानपूरच्या सय्यदचा वंशज होता. 1720 मध्ये त्याला बयानाचा फौजदार नियुक्त करण्यात आले. सय्यद बंधूच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान केलं. कटकारस्थान करण्यास सादत खाँवर साम्राज्याची कृपामर्जी झाली. तर अशा प्रकारचे 1748 मध्ये सफदरजंगच्या साम्राज्यावरचा वजीर त्याला करण्यात आले. तर 1754 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिराजउद्दौला अवधचा एक नवाब बनला, जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात सिराजउद्दौलाची मराठ्यांना बरीच मदत केली. तर 1754 मध्ये त्यांनी मराठ्यांना भरपूर मदत केली. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर रोहिलाखंड हा एक प्रदेश होता, जो दिल्लीच्या पूर्वेला महत्त्वाच्या दुआ प्रदेशात रोहिलाखंड होता. दिल्ली आणि अवधच्या मध्ये असलेले या राज्याचे दोन्ही शेजारी शक्तिशाली संघर्ष चालत होता. तर रोहिलाखंड म्हणजे रोहिल्यांचा प्रदेश होता. तो बंकश पठाण ह्या प्रदेशात सत्ता चालत होती त्यांची, आणि उत्तरेला कुमेव टेकड्या आणि दक्षिणेस गंगा नदी यामधील प्रदेशात प्रामुख्याने रोहिल्यांचे वर्चस्व होते. त्यानंतर पूर्व भारतातील बंगालच्या स्वतंत्र राज्याचा संस्थापक मुर्शिद कुशिया हा होता, ज्या औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याला नायब राज्याचे पद मिळाले होते. आणि 1713 मध्ये फारुख खुर्शी यांचे मुर्शिद कुली खॉस याला बंगालचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले व 1919च्या सुमारास त्याने ओरिसावर अधिकार प्राप्त केला होता. त्याच्यानंतर 1727 मध्ये तो मारला गेला. मुर्शिद कुर्शी हा मारला गेला. त्याच्यानंतर 1733 मध्ये साम्राज्य मुर्शिद बिहारची जबाबदारी हे केली. त्याच्यानंतर राजपूत हा एक समाज होता. या राजपूत समाजामध्ये ना औरंगजेबाचा छळ त्यांना जास्त होत होता, किंवा औरंगजेबाचे जे कायदे कानून होते आणि याचा जास्त त्यांच्यावर परिणाम होऊन त्यांनी एक स्वतंत्र आपली एक स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं. आणि 1708 मध्ये जोधपूरमध्ये त्यांनी आक्रमण केलं, म्हणजे बहादूर शहाने त्यांच्यावर आक्रमण केलं मग राजपुतावरती. त्याच्यानंतर जाट समाजही होता. या जाट समाजामध्ये नॉर्मली जाटांचे वास्तव्य हे दिल्लीजवळील आग्रा या ठिकाणी होते. आणि या आग्र्यामध्ये जे आहे खास करून मथुरा, आग्रा, मथुरा अशा प्रकारचे त्यांचे प्रदेश होते. ते नॉर्मल जे आहे ते शेतकरी वर्गच होता, तो शेती करत असायचा. आणि 1688 मध्ये जो आहे जे आहे मुघलांशी झालेल्या संघर्षात गोकुळ मारला गेला आणि जाटांचे नेतृत्व राजारामाकडे आले. राजाराम जो आहे संभाजी राजांचा मोठा मुलगा त्याच्याकडे आले आणि 1688 मध्ये तो मारला गेला. पुढे चामुंडाकडे जाटांचे नेतृत्व केले. मग त्याच्यानंतर शीख हा एक समुदाय होता. या शीख समुदायामध्ये आपण जर बघितलं तर जहांगीरांचे शीखांचा 5वा गुरु जो होता अर्जुन सिंग यांची हत्या झाली आणि शीख मुघलाचे शत्रू बनले. शीखांचा 10वा गुरु गोविंद सिंगाने शीखांच्या धार्मिक संप्रदायात लष्करी स्वरूप दिले आणि हा शीख समाज जो आहे तो 1808 मध्ये नांदेडजवळ गोदावरी नदीच्या काठी एका पठाणाने गुरु गोविंद सिंगला ठार केले. आणि जे आहे 1716 मध्ये बंदा बैरागीला ठार करण्यात आले. त्यावेळी शीखांची अवस्था अतिशय वाईट होती आणि नादिरशहा आणि त्यांच्या अहमद शाह अब्दालीच्या या आक्रमणामुळं मुघल हा केंद्रीय सत्तेला त्यांच्या जोरदार धक्का बसला गेला. त्यांना या राज्यांना त्यांचे जे राज्य होते शीखांचे वेगवेगळे त्यांना मिसल म्हणायचे. मिसल हा शब्द वापरायचे, मिसल अशा प्रकारचे ते होते. त्याच्यानंतर मराठा समाज हा अतिशय शक्तिशाली समाज होता. आणि जे काही शिवाजी महाराजाचा जर इतिहास बघितला आपण तर शिवाजी महाराजाचा इतिहास आता आपण इथं पूर्णतः कथित करू शकत नाही, परंतु शिवाजी महाराजाच्या मृत्यूनंतर आपण जर बघितलं तर हा 1680च्या दरम्यान मला वाटतं काहीतरी मृत्यू 1680 काहीतरी आहे. तर 1680च्या दरम्यान त्यांचा जेव्हा मृत्यू झाला, हा मृत्यू झाल्यानंतर जे आहे मराठे जे आहेत
त्यांचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांची बायको जो मराठ्यांचा राजा राम होता ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली सतत संघर्ष करावा लागला मराठ्यांना. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. त्याच्यानंतर पुढे मराठी शक्तिशाली होते म्हणून त्यांच्यासमोर कुणाचाही टिकाव लागत नव्हता आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तर पूर्ण सत्ताच त्यांच्या ताब्यात आली गेली. कारण औरंगजेबाचं वर्चस्व संपलं आणि मराठ्यांच्या ताब्यात पूर्ण सत्ताच येऊन गेली. आणि त्याच्यानंतर मग जे आहे पुढे पेशवेघराणा, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजीरावाच्या काळानंतर तर हा संघर्ष पूर्णच विकोपाला जाऊन पूर्ण मराठ्यांची सत्ताच संपली. तर अशा प्रकारचा हा जो इतिहास आहे तो कम्प्लिटली पूर्णतः जो आहे तो मराठ्यांचा इतिहास होता. आणि आता आपण याच्यानंतरचा जो आहे महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा जो भाग असेल आपला तो असेल प्रारंभिक पेशव्याचे कार्य. पेशव्यामध्ये जे महत्त्वाचे पेशवे आहेत बाळाजीराव पेशवा, माधवराव पेशवा, त्याच्यानंतर दुसरा बाजीराव, पहिला बाजीराव, अशा प्रकारचे सगळे काही आपण एक एक करून सगळ्यांचे चरित्र बघणार आहोत, जे मराठ्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि यांच्या शेवटानं जे आहे ते आपले जे भारत देश आहे तो पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला हा इतिहास खूप मोलाचा आहे आणि महत्त्वाचा आहे. तर हाच आजच्या पुरतं जे आहे अशा प्रकारचा हा पार्श्वभूमी होती आणि हा इतिहास होता. मुघलांचा इतिहास आपण बघितला जवळजवळ. आता आपण मराठ्यांचा इतिहास सुरू करणार आहोत उद्यापासून, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि महत्त्वाच्या ज्या आहे जे तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब करून तुम्हाला वेळेच्या वेळेवर नोटिफिकेशन येतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आजच्या पुरतं थँक्यू ऑल ऑफ यू.